रक्षाबंधनाची सुरुवात सतयुगात झाली असे म्हटले जाते, तर कुठे माता लक्ष्मी आणि महाराजा बळी यांनी रक्षाबंधनाची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाशी संबंधित काही लोकप्रिय कथा. माता लक्ष्मी आणि राजा बळी यांच्याशी संबंधित कथा. एकदा देवी लक्ष्मीने लीला निर्माण केली आणि एका गरीब स्त्रीचा वेश धारण करून राजा बळीच्या समोर येऊन राजा बळीला राखी बांधली. बळी म्हणाला की माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. यावर लक्ष्मी तिच्या रूपात आली आणि म्हणाली की तुझ्याकडे देव आहे, मला फक्त तेच हवे आहे, मी फक्त त्याला घेण्यासाठी आले आहे. यावर बळीने भगवान विष्णूला माता लक्ष्मीसोबत जाण्याची परवानगी दिली. निघताना भगवान विष्णूने राजा बळीला वर्षाकाठी 4 महिने पाताळात राहण्याचे वरदान दिले. रक्षाबंधनाचा संबंध कृष्ण आणि द्रौपदीशीही. रक्षाबंधनाची महाभारताची कथाही संबंधित आहे. युद्धात पांडवांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आणि सैन्यांच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना राखीचा सण साजरा करण्याची सूचना केली होती. अभिमन्यूच्या युद्धात विजय व्हावा यासाठी त्याची आजी कुंतीने त्याला हातावर रक्षासूत्र बांधून युद्धात पाठवले होते, तर द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती, ज्याने तिचा मान सन्मान वाचवला होता. हा दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा होता. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. यावर्षी पौर्णिमा श्रावण सोमवार आहे, त्यामुळे श्रावण पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढले आहे. रक्षाबंधनाचा सण अनादी काळापासून साजरा केला जात आहे असे सनातनच्या धर्मग्रंथात नमूद केलेले आहे. या शुभप्रसंगी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. या निमित्ताने भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात. रक्षासूत्र म्हणजे राखी बांधण्याचा अर्थ काय? जेव्हा बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात तेव्हा असे मला येते की रक्षासूत्र बांधून ती आपल्या भावाकडून तिचे रक्षण करण्याचे वचन घेते. पण राखीचा मूळ अर्थ आणि तिच्या कथेकडे लाभ दिल्यास तुम्हाला कळेल की भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणी त्यांच्याकडून संरक्षणाचे वचन घेत नाहीत, उलट त्यांच्या रक्षणाची इच्छा आणि प्रार्थना करतात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.